नमस्कार. आज नवरात्रीचा दिवस 6वा आणि आज मी वंदन करते ते म्हणजे सून आणि बायको या स्त्रीला. हो, सून. सून जिने घरातलं माप ओलांडताच तुमच्या घरातलं मांगल्य आणि वात्सल्य दोन्हीही जागृत ठेवलं. सून जिने घरामध्ये प्रत्येक व्यक्तीशी आपलं एक दृढ नातं निर्माण केलं, तेही मायेचं, प्रेमाचं आणि आपुलकीचं. जिने सासूला आपली आई समजून मुलीची माया दिली. हो, बायको आहे ना, बायको ही सुखदुःखात ना नेहमीच सोबत असते. सुखामध्ये ती तुमच्यासोबत हसते, तर दुःखामध्ये तुमच्या पाठीशी उभी राहते, तुम्हाला बळ देते, तुम्हाला मदत करते. अहो, सून आहे ना, सून तुमच्या घराची सरस्वती, महालक्ष्मी, अन्नपूर्णा, रणरागिनी सर्व काही तीच आहे. हो, देवीची अनेक रूपे, पण ती एकच आहे. किती मोठं मन असेल बघा ना तिचं. परक्या घराला आपलंसं केलं आणि आनंदाचं बीज पेरलं. एक दिवस जरी ती थकलेली असेल ना आणि आजारी असेल ना, घर बघा कसं खायला उठतं, फार शांतसं होऊन जातं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिच्या डोक्यात विचार ना चालूच असत. आज काय करायचं, उद्या काय करायचं, आज घरात कसं करायचं, कसं सजवायचं घर, कसं ठेवायचं घर, पै पाहुणे आले तर कसं वागायचं, कसं राहायचं, त्यांच्यासाठी काय काय करायचं. आज ती सर्व काही करते, आज ती तुला जपते, आज ती सगळ्यांचं मन राखते. तू कधी तिचं मन राखतोस का? किंवा तुम्ही कधी तिचं मन राखता का? हा की नाही? चला तर मग या नवरात्रीमध्ये आपण वंदन करूयात सून किंवा बायको या स्त्रीला. तुमच्या घरातल्या सुनेला, तुमच्या घरातल्या बायकोला वंदन करा आणि तिला सांगा, तू आहेस म्हणून माझं घर हसतं, तू आहेस म्हणून माझं घर फार सुंदर राहतं, तुझ्या हसण्याने माझं घर हसतं, तू नेहमी हसत राहा, तू नेहमी खुश राहा. आज तिला वंदन करा. तिच्या अक्षरशः छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करा. बघा, अजून खुश होईल ती. प्रयत्न करा. धन्यवाद.